मुलांना घराबाहेर पाठवण्यापूर्वी प्रत्येक पालकाने मी सांगणाऱ्या 5 ज्या टिप्स आहे, सेफ्टी टिप्स, त्या तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मुलं घरात दंगा करतात म्हणून आपण त्यांना बाहेर खेळायला पाठवतो, पण आपल्या मनात एक भीती सतत रेंगाळत असते. अनेकदा ओळखीचे किंवा अनोळखी लोक लहान मुलांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतात. लहान मुलांना हे लगेच समजत नाही, पण त्यांना कुठेतरी असुरक्षित वाटू लागते, त्यामुळे ते प्रचंड घाबरतात. अशा वेळी समोरची विकृत व्यक्ती मुलांच्या याच भीतीचा फायदा घेते आणि त्यांना धमकी देते की हे घरी आई वडिलांना सांगू नको, नाहीतर ते तुला मारतील. मुलं आधीच घाबरलेली असतात, त्यामुळे भीतीपोटी घरी सांगणं टाळतात. अनेकदा मुलं खेळाच्या नादामध्ये आपल्याशी खोटं बोलून दुसरीकडेच निघून जातात किंवा माझं काहीच चुकलं नाही असं सांगतात. अशा वेळी चूक मुलांची नसते, तर त्यांच्या मनात भरलेल्या भीतीची असते. मुलांना फक्त गुड टच आणि बॅड टच शिकू नका, तर त्याच्या पलीकडे जाऊन मुलांच्या मनातील ही भीती कशी काढायची आणि त्यांना मानसिकदृष्ट्या कसं सक्षम करायचं हे पालकांनी समजून घ्यायला हवं. मुलांना घराबाहेर पाठवण्यापूर्वी प्रत्येक पालकांनी मी सांगणाऱ्या सेफ्टी टिप्स 5 टिप्स आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पहिली टिप्स म्हणजे मुलांना सगळ्यात आधी सांगा की जर बाहेरचा कोणताही व्यक्ती ओळखीचा किंवा अनोळखी असेल, जर तो मुलांना सांगत असेल ही गोष्ट आपल्या दोघांमधील आहे आणि हे जर घरी मम्मी पप्पा यांना सांगू नका, तर सगळ्यात आधी घरी येऊन हे सांगायचं आहे. मुलांना विश्वासात घ्या की बाहेरच्या व्यक्तीने काहीही धमकी दिली तरी तुमचे आई वडील नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतील. दुसरी, मुलांना त्यांच्या शरीराच्या अवयवांची योग्य माहिती असणं गरजेचं आहे. शरीराचे कोणते भाग प्रायव्हेट आहेत आणि तिथे कोणालाही स्पर्श करण्याचा अधिकार नाही हे त्यांना सोप्या भाषेत समजावून सांगा. जेव्हा मुलांना स्वतःच्या शरीराबद्दल योग्य समज असेल, तेव्हा कुणीही चुकीचा प्रयत्न केल्यास त्यांना लगेच समजेल आणि ते स्वतः बचाव करू शकतील. त्यानंतर तिसऱ्या नंबरला मुलांना धीर द्या की बाहेर खेळताना किंवा शाळेत आपल्यासोबत काहीही चुकीचं घडलं किंवा आपल्याकडून स्वतः एखादी छोटी चूक झाली तरी घरात कोणालाही सांगताना अजिबात घाबरू नका. आपल्या घरात असं वातावरण करा की मुलं कोणतीही भीती न बाळगता आपल्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतील. त्यांच्या मनातील आपल्या विषयीची भीती जी आहे ते दूर करा. चौथी आहे, बऱ्याचदा मुलं घराबाहेर खेळायला जाताना सांगतात की सोसायटीमध्ये खेळतो आहे, पण मित्रांसोबत लांब निघून जातात. मुलांना स्पष्ट शब्दात सांगा की खेळण्याची जागा बदलण्यापूर्वी एकदा घरात येऊन किंवा फोन करून परवानगी घ्यायला हवी. यामुळे मुलं कुठे आहेत याची माहिती आपल्याकडे राहील. आणि शेवटचं 5व्या नंबरची सर्वात महत्वाची टिप्स आहे, मुलांना सक्त ताकीद द्या की आई वडिलांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्या अनुपस्थितीत कोणत्याही अनोळखी व्यक्तीने चॉकलेट या खेळणी किंवा कोणतीही आमिषे दाखवली तरी त्यांच्यासोबत कुठेही जायचे नाही. जर कोणी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तिथेच मोठ्याने ओरडून इतरांची मदत कशी मिळवायची हे त्यांना शिकवा. ओके, धन्यवाद.